नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव। आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विधानसभा निवडणूक 2024 20 नोव्हेंबर म्हणजे परवाच होत आहे। जर तुम्ही मतदाते असाल तर तुम्हाला मतदान करतेवेळी तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचे मत जे आहे ते वाया जाणार नाही। विशेष करून जी मुलं प्रथमच मतदान करत असतील त्यांच्याकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा। आता येथे पाहू शकता, काळजीपूर्वक मतदान करा। दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार कोणीही मतदानासाठी बाहेर पडताना स्वतःचा मोबाईल घेऊन जाऊ नये। कारण पहा, वोटिंग बूथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे। तेथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नये। कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर बसावे लागेल। आता मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, परंतु जर तुमच्या बरोबर एखादी व्यक्ती असेल तर 4-5 माणसे सोडून त्याला पाठी तुम्ही उभे करू शकता, त्याजवळ तुमचा मोबाईल देऊ शकता आणि येते वेळेस त्याच्याकडून त्याचा व तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही बाहेर बसू शकता। हा पर्याय तुम्ही निवडू शकता, अन्यथा मोबाईल घरी ठेवून येणे हेच उत्तम राहील। हे काही महत्त्वाच्या टिप्स आहेत। आता इथे पहा, कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत म्हणजे 7 सेकंद बटन दाबून ठेवा। एक बीप आवाज येईल। पुढे पहा, EVM मशीनवर बटन दाबताना लक्षात ठेवा की VVPAT स्लिप बाहेर येईपर्यंत बटनावरून बोट काढू नका। तसेच VVPAT स्लिपसह आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा। आता येथे पाहू शकता, अशा प्रकारची EVM मशीन असेल। EVM म्हणजेच इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन, म्हणजेच या मशीनद्वारे स्लिप जोवर येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं बोट प्रेस करून ठेवायचं आहे। आता हे VVPAT काय असतं तर याचा फुल फॉर्म आहे वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल। म्हणजेच तुम्ही बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला जी स्लिप येते त्याला VVPAT असं म्हणतात। आता जर तुमचं नाव तुम्हाला यादीमध्ये शोधायचं असेल तर ते तुम्ही घर बसल्या कसं शोधू शकता ते देखील आपण पाहूयात। आता येथे पहा, नाव शोधण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करा। त्या ॲपद्वारे तुम्ही तुमचं नाव लिस्टमध्ये पाहू शकता किंवा पुढील संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत नाव शोधता येईल। आता इथे पाहू शकता, 2 वेबसाईट तुम्हाला दिलेल्या आहेत। एक आहे nvsp.in तर दुसरी आहे महाराष्ट्र.government.in। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथून स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता। आता येथे ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, पहा, मतदान करायला जाते वेळी तुमचे मतदान कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन जा, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही। तुम्हाला काही अडचण आली तर हेल्पलाईन नंबर आहे 1950-1950 आणि 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेली आहे सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। तर तुमचं अमूल्य असं हे मत विचारपूर्वक तुमच्या नेत्याला द्या आणि तुमचा मतदानाचा हक्क बजावा। व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा। आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।